झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. दोंडाईच्या ईद ए मिलाद निमित्त भव्य जुलूस. पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केली मिरवणुकीवर पुष्पवृष्टी. शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईच्या शहरात आज 9 सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद जुलूस काढण्यात आला. यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी या मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करत मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. या जुलूसची सुरुवात सकाळी 9 वाजता जामा मशीद परिसरातून झाली. हा जुलूस शनी मंदिर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, राणीपुरा, पिंपळ चौक, आझाद चौक, अशोकनगर, राजपथ रस्ता, निर्मल एम्पोरियम मार्गे पुन्हा जामा मशीद जवळ येऊन संपला आणि या ठिकाणी दुवा पठण करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली. राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करत समस्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. याबरोबरच माजी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र देशमुख, माजी शिक्षण सभापती नाझीम शेख, एकलव्य संघटनेचे रवी जाधव, माजी सभापती भूपेंद्र धनगर यांनीही मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. 2 तास 20 मिनिटे चाललेल्या या मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी काटेकोर बंदोबस्त ठेवला होता. यामध्ये अधीक्षक श्रीकांत धिवरे स्वतः लक्ष ठेवून होते. त्यांच्यासह अपर अधीक्षक अजय देवरे, सुनील गोसावी, दिनेश सोनवणे, निलेश मोरे, हनुमंत गायकवाड, श्रीराम पवार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल्स, होमगार्ड व आरसीबी पथक सहभागी होते. याबरोबरच तहसीलदार संभाजी पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी, जितेंद्र गिरासे, नबू पिंजारी, निखिल जाधव, प्रवीण महाजन, विजय मराठे, छोटू मराठे, नरेंद्र गिरासे व नरेंद्र कोळी यांसोबत अनेकांची यावेळी उपस्थिती होती. प्रतिनिधी समाधान ठाकरे, झेप मराठी, दोंडाईच्या. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.